गौरी देशपांडे लिखित जे आहे एक एक पान गळावया, एक एक पान गळावया ही लघु कादंबरी. मग आता लघु कादंबरी ही नेमकी काय आहे, लघु कादंबरीचे नेमके ॲस्पेक्ट काय. लघु कादंबरी, आता कादंबरी आणि लघु कादंबरी, लघु कादंबरी नोवेला असं म्हटलं आता बघा. ओके, नोवेल कादंबरी, नोवेला, लघु कादंबरी, काय काय याच्यामध्ये फरक आहे बरं, है ना. आधुनिकता जी आहे त्याचं रिफ्लेक्शन इथं आहे. कादंबरी, लघु कादंबरी, आधुनिकता जी आहे. ओके, सो आपण एक एक पान गळावया बघितलेलं आहे बघा गौरी देशपांडेंचं. सो आपण इथं दोन गोष्टी बघू की लघु कादंबरीची वैशिष्ट्य काय का, त्याचे फीचर्स काय आहे, आणि ॲक्च्युअल एक एक पान गळावया किंवा गौरी देशपांडेंच्या लघु कादंबरींची वैशिष्ट्य काय आहेत. दोन आस्पेक्ट इथं क्लिअर होतील बघा. आता बघा, नोवेला अँड नोवेल. नोवेला अ शॉर्ट नोवेल और अ लॉंग शॉर्ट स्टोरी. बघा, लघु कादंबरी काय आहे, एक लॉंग शॉर्ट स्टोरी जी आहे किंवा हे एक शॉर्ट नोवेल असतं बघा. कादंबरी जे आहे लॉंग नरेटिव्ह वर्क ऑफ फिक्शन, त्याला आपण नोवेल म्हणतो. आणि कादंबरीपेक्षा छोटं किंवा एखादी लघु स्टोरी ही जी आहे कथा, तिला एक्सटेंड करणं ते काय होईल, नोवेला. नोवेलालाच आपण काय म्हणतो, लघु कादंबरी म्हणतो बघा. ओके, टू टेल अ फोकस कन्साइज स्टोरी जी आहे बघा. आता बघा, फोकस्ड आणि कन्साइज गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जातात की कथेमध्ये तो स्पेस मिळत नाही, म्हणून मग नोवेला जे आहे लघु कादंबरीत तो घेतला जातो बघा. टू डेव्हलप कॅरेक्टर्स अँड प्लॉट विथ डेप्थ अँड डिटेल. आता बघा, इथं कसं आहे ना, फोकस्ड कन्साइज स्टोरी, इथं काय केलं जातं, इथं एक एक कॅरेक्टर जो आहे त्याचा प्लॉट जो आहे तो प्रॉपरली कन्स्ट्रक्ट केला जातो इन नोवेल, म्हणजे कादंबरीमध्ये जे आहे. ओके, वेन अ नरेटिव्ह इज टू कॉम्प्लेक्स फॉर अ शॉर्ट स्टोरी बट डझंट रिक्वायर अ फुल नोवेल्स लेंथ. आता एखादी गोष्ट मला एखाद्या कथेमध्ये सांगणं कठीण आहे, पण त्याच्यासाठी मला कादंबरीची पण आवश्यकता नाही की एवढं एक्सप्लेन करायचं आहे. सो त्याच्यासाठी नोवेल आहे बघा. ओके, आणि इथं जे आहे की नोवेल किंवा कादंबरी ही एक्सपॅन्सिव्ह स्टोरी टेलिंग आहे बघा. मल्टिपल सब प्लॉट्स, कॅरेक्टर्स, एखादी गोष्ट सांगायला अजून 4 कॅरेक्टर जन्माला घातले, त्यांच्याबद्दल सांगायला अजून 10 कॅरेक्टर जन्माला घातले, एक विशिष्ट प्रसंगाची निर्मिती केली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर त्या इथं मिळत जातात. ओके, म्हणजे आता याचा एक एक्झाम्पल जर आपण इथं बघितलं की फ्यू डेज इन पॅरिस, आणि इकडं जे आहे की जनरेशन्स ऑफ अ फॅमिली, ब्राह्मण कन्या, मंजुळेनंतरची जी फॅमिली आहे त्याच्यानंतरची तिसरी पिढी जी आहे, 3 पिढ्या आपण तिथं बघतो बघा. ओके, सो ते एक आहे. क्लिअर. सो आपल्याला पिढ्यांचा रेफरन्स येतो बघा, एक एक पान गळाव्यामध्ये पण येतो, पण तो एका ठिकाणी आहे. कुठं, वडील आणि मुलगी असा तो येतो. म्हणजे तरी इकडं जे आहे की 2-2, 3-3 जनरेशनचा विचार तिच्यात केला जातो बघा. ती कादंबरी असते. क्लिअर. सो आता लघु कादंबरी जी आहे तिची वैशिष्ट्य काय आहेत बघा. कादंबरीच्या तुलनेमध्ये लहान खुरा आकार आणि जास्तीत जास्त सांगण्याची क्षमता असलेला वाङ्मय प्रकार. ओके, सो कादंबरीच्या आकाराने लहान आहे बघा कादंबरीच्या तुलनेमध्ये, पण जास्तीत जास्त गोष्टी याच्यातून सांगितल्या जाऊ शकतात. सो ते जे आहे ती क्षमता तिच्यामध्ये आहे. हा लहान असतो, आटोपशीर असतो आणि आवाक्यात घाट आवागायच्या. ओके, लघु कादंबरी जी आहे की लेखकाने किंवा लेखिकेने जे आहे निवेदलेली एक गोष्ट किंवा कथा, त्याच्यासाठी ते पात्र निवडतात, प्रसंगांची जुळणी करतात, संवाद आखतात, पात्रांचे स्वभाव कधी कथानकातून किंवा प्रसंगातून उभे करतात, पण त्याला विस्तृत निवेदन करत बसत नाहीत. पात्राचा जो स्वभाव आहे तो कशातून येतो, प्रसंगातून येऊ शकतो, किंवा तो जो आहे तर तो त्यांच्या विशिष्ट जे आहेत कथनकातून आपल्याला कळू शकतो बघा. ओके, आता बघा, लघु कादंबरीचा विचार करताना एक एक पान गळावे जर तुम्ही समोर घेतली तर तिच्यात त्यांनी जेव्हा एक एक कॅरेक्टर येत गेलं तर ते कॅरेक्टर एक्सप्लेन केलेलं नाही तिथं की दिलीप, मग दिलीप कसा आहे, वंदना कशी आहे, हिच्यात ते पडलेलंच नाही आहे. सो एकंदर जेव्हा ती सगळी स्टोरी तुम्ही वाचत जाता, ती नोवेला जेव्हा वाचणार तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला कळतं की हां, हे कॅरेक्टर असं असं आहे. ओके, लघु कादंबरीमध्ये कादंबरीप्रमाणे निवेदन व्यवस्था हिच्यामध्ये पण असते बघा. सो कथा, कादंबरी, लघु कादंबरी तीनही ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, निवेदन व्यवस्था तुम्हाला मिळते. ओके, सो ती निवेदन व्यवस्था तिच्यामध्ये असते. ही निवेदन व्यवस्था कथेतील काही घटक परस्परांशी जोडून जे आहे कथेतील घटनाक्रमाला विशिष्ट आकृतीबंध देत असते. सो ते जे निवेदन असतं ते घटनाक्रमाला घेऊन पुढं चालतं बघा. आणि लघु कादंबरीच्या निवेदनामध्ये एक प्रकारची मूल्यव्यवस्था असते बघा.
सो व्हॅल्यू सिस्टीम जी आहे ते जे निवेदन आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची मूल्यव्यवस्था आहे. कथाबाह्य निवेदन, कथेअंतर्गत असे निवेदकाचे 2 स्तर तुम्हाला याच्यामध्ये आढळतात. जे निवेदन आहे त्याच्यामध्ये ते द्विस्तरीय निवेदन आहे बघा. कथेच्या आतलं, कथेच्या बाहेरचं जे आहे, अशा 2 पद्धतीचे निवेदनं जे आहेत लघु कादंबरीमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. निवेदनाची भाषा जी आहे ती औपचारिक अनौपचारिक असू शकते. म्हणजे ती औपचारिक पण असेल, अनौपचारिक पण असू शकते, कॅज्युअली पण ते डील होऊ शकतं बघा. सो निवेदन जे आहे तर ते तिच्यामध्ये आपल्याला गोष्टी जोडून घेताना दिसतं बघा. आता लघु कादंबरीमध्ये आधुनिकतेचा जो प्रत्यय आपल्याला येतो बघा, तर ती आधुनिकता जी आहे की जसं आपण बघितलं की कादंबरी हा पण एक आधुनिक फॉर्म आहे. लघु कादंबरीमध्ये पण आधुनिकता आपल्याला मिळते बघा. म्हणजे कसं आहे ना की बुद्धिवादी, तर्क कठोर, कर्कश एकालेपण, है ना, घरादारावर निखारा ठेवणं नव्हे किंवा दुरावलेपण असलंही नव्हे, हळवेपणा, चिंता, काळजी, व्याकुळता यांचा अंतर्भाव याच्यामध्ये होताना तुम्हाला दिसतो बघा. म्हणजे जे आहे ना की इंटलेक्च्युअल जे आहे ते तुम्हाला याच्यात मिळण्याचे चान्सेस आहेत. सायमल्टेनियसली ज्या लॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथं मिळू शकतात. ओके, सो इथं जे आहे चिंता, काळजी, व्याकुळता, इमोशन्स जे आहेत ते पण तिच्यामध्ये तुम्हाला कुठंतरी जे आहे तर ते डील होताना दिसतील बघा. व्यक्तिमधील संबंधांना असणारं महत्त्व याच्यामध्ये असतं बघा. व्यक्तींमधले संबंध जे आहेत, मग कारावासातून पत्र, तिच्यातली देवी आणि तिचे जे आहेत इतरांबरोबर आलेले संबंध जे आहे बघा. व्यक्तींबद्दल बोललं की सुलतान आणि मी, अकबर आणि मी, प्रयाग आणि मी, दिलीप आणि मी. व्यक्तींमधले जे संबंध आहेत ते कुठल्या लेवलला तिच्यामध्ये आहेत, ते कशा पद्धतीने मांडलेले आहेत. व्यक्ती संबंध जे आहेत ना ते लघु कादंबरीमध्ये खूप जास्त मॅटर करतात बघा. ओके, आता आधुनिकता जी आहे ती वैचारिकता आणि भावनात्मकता या दोघांना महत्त्व देते. हे जे इथं आहे ना की एकीकडे बुद्धिवाद आहे, तर्क कठोरता आहे आणि एकीकडे जे आहे चिंता, काळजी, व्याकुळता. आधुनिकतेमध्ये मॉडर्न जे काय बघतो आपण तर त्याच्यावर दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. त्या दोन्ही गोष्टी कुठल्या आहेत, एकीकडं काय आहे तर वैचारिकता आहे आणि दुसरीकडं काय आहे भावनात्मकता आहे, इमोशन्स. ओके, लघु कादंबरी आधुनिक जाणीवीने माणसांचा, मानवी संबंधांचा आणि मानवी जीवनाचा शोध घेते बघा. सो ओव्हरऑल जे आहे की व्यक्तींमधले संबंध ज्यावेळेस हिच्यात तपासले जातात, त्याला महत्त्व दिलं जातं, त्यावेळेस जे आहे लघु कादंबरीमध्ये तुम्हाला माणसांचा, मानवी संबंधांचा, मानवी जीवनाचा शोध घेताना लेखक किंवा लेखिका दिसते. मग मानवी जीवन कसं आहे, मानवी संबंध कसे आहेत, मग तुझं आणि माझं या दोघांचे जगण्याचे जे काही नियम आहेत ते परत बदलायचे का आपण, ते नव्याने लिहायचे का आपण. मानवी संबंध जे आहेत, मग आता जसं इकडं एक पान गळावा फेमिनिस्टीच्यामध्ये जातं बघा, तसं आपल्याला दिसतं. आता गौरींनी हे नाकारलेलं की माझं लिखाण फेमिनिस्ट वगैरे असा टॅग नका लावू बाबा. आमचं आयुष्य जे आहे ते आम्ही असंच जगत आलेलो आहे आणि तिला त्यांनी खूप असं होकार दिलेला नाही तिथं. पण हे सगळं असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की लघु कादंबरी जी आहे ती ओव्हरऑल माणसाभोवती जास्त फिरते. माणसांचं चिंतन जे आहे ते हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं बघा. आता हिच्यामधली जी पात्रं आहेत बघा, त्या पात्रांना जे आहे जीवनात माणसांचा असावा तितकाच आवश्यक असणारा विकास, याचं कुशल चित्रण जे आहे ते हिच्यामध्ये, त्या पात्रांचा विकास होणं पण तिच्यामध्ये अपेक्षित आहे बघा. ते पात्र कसं समृद्ध होत जातं ते तुम्ही लघु कादंबरीमध्ये जे आहे तर ते बघता. सो ओव्हरऑल जे आहे कुठल्याही कल्पकृतीमधील पात्रांना जीवनात माणसांना जेवढं समृद्ध व्हायचं आहे तेवढं समृद्धता जी आहे ती इथं बघणं अपेक्षित असतं बघा. आता कसं असतं ना की ह्या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला काय हवं आहे तर याच्यामध्ये चिंतन फार महत्त्वाचं असतं बघा, विचार करणं है ना. जसं आता आशुतोष म्हणला होता की आतापर्यंतची पुस्तकं एकदम ओकेमध्ये चालू होतं, हे पुस्तक जरा जड जातं आहे कारण ते चिंतन करायला लावतं तुम्हाला, विचार करा याच्यावर. ते जे डिबेट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या डिबेट्सवर तुम्ही जे आहे चिंतन करणं जे आहे ते गरजेचं आहे. लघु कादंबरीमधून व्यक्त झालेली शैली वरवर पाहता सोपी वाटते बघा. आता एक असं आहे ना, असं बघितलं की सोपं वाटतं ते, पण कारावासातून पत्र सुरू झालीत की कसं वाटतं काय चालू आहे हे नेमकं, काय वर्क करतोय आपण है ना, असं पण तिच्यामध्ये जे आहे तर ते आपल्याला होतं बघा, त्या फिलिंग ज्या आहेत आपल्या. सो सिम्पली जे आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे आहे वाक्यांची धाटणी जी असते बघा ती नागमोडी असते. वाक्यात वाक्य घालून थपकवत नवे संदर्भ देते, पुढं सरकत पुन्हा व्याकरणाच्या काळाच्या दृष्टीने जे आहे मागे जाते.
सो इथं व्याकरण जे आहे ते जसंच तसं डील होईल असं पण नाही आहे ना. कमाल की लडकी हो आप और एक मर्द जैसी स्वतंत्रता, है ना. तिच्यामध्ये इंग्लिश आहे, तिच्यामध्ये उर्दू, हिंदी रेफरन्सेस येत जातात. टिपिकल व्याकरणच ते फॉलो करेल असं पण नाही आहे. ते दिसताना सोपं वाटतं, पण तिच्यातली वाक्य जी असतात ती गुंतागुंतीची असू शकतात. ती तुम्हाला जे आहे तर ती प्रॉपरली डील करणं गरजेचं ठरतं. बघा, नवीन संदर्भ घेऊन येत जाते लघु कादंबरी. लवचिक, सुबोध, अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म छटा व्यक्त करू शकणारी संपन्नता ही लघु कादंबरीच्या भाषेमध्ये तुम्हाला दिसते. बघा, लवचिक, सुबोध आणि सूक्ष्मातल्या सूक्ष्म छटा ज्या आहेत बघा, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी तिच्यामध्ये आहे. मायक्रो ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्मातली सूक्ष्म छटा जी आहे ती तिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते बघा, ना. आणि ती त्या भाषेमध्ये पण येत जाते बघा. घटना असतील, प्रसंग असतील, पात्रांचं चित्रण असेल. ओके, हे कादंबरीमध्ये जे आहेत लघु कादंबरीसारखं येत नाही बघा. हिच्यामध्ये चिंतन हा हेतू आहे, म्हणजे जो पैस असतो कादंबरीचा की हां तिथं आवाका आहे, लिहित जा. ओके, इथं असं नाही आहे बघा. घटना, प्रसंग, पात्रचित्रण कादंबरीसारखं इथं नाही. इथं त्याचं चिंतन महत्त्वाचं आहे. पात्रे प्रसंगांचा उल्लेख सहजपणे हिच्यामध्ये येतो, ओझरता येतो. तपशिलांचा कथानकाचा अडथळा सहजपणे दूर होतो बघा. जी पात्र आणि प्रसंग आहेत ती अशी सहज येऊन बाजूला सरकतात. इथं जे आहे की तो प्लॉट तयार करायची गरज शक्यतोवर लेखिकेला काही भासत नाही. प्रसंग जे आहेत तर ते क्विकली जे आहे तुम्हाला येऊन बाजूला सरकतात. सो तो एक हिच्यामध्ये मुद्दा असतो बघा. आता हिच्यामध्ये खाजगीपण जे आहे ते व्यक्त होणं जे आहे हे एक महत्त्वाचं बघा. स्पेस, प्रायव्हसी, है ना. भाषिक आणि लघु कादंबरी बऱ्याच वेळा उपलब्धता असतं बघा. भाषिक सोयी जी आहे, खाजगीपणा, मी, माझा स्पेस, माझं आयुष्य, हे तुम्हाला हिच्यामध्ये बघायला मिळू शकतं. दुसरी जी बाब असते बघा, तर हिच्यामध्ये जे आहे तुटक नोंदी सोयीच्या असतात. कालक्रमाचं हिच्यामध्ये बंधन विशेष राहत नाही बघा. ओके, सो सगळ्याच गोष्टी सविस्तरपणे सांगाव्या लागत नाहीत आणि ते सांगल्या जात पण नाही. कारावासातून पत्र तेच आहे, तेच बेस्ट एक्झाम्पल आहे. असं खूप सविस्तर सांगितलं नाही कोण म्हणू, काय म्हणू. तुम्ही तुमचं बघा मनू कोण आहे ते. मी मनूला पत्र लिहित, मग ते संदर्भ वाचताना तुम्ही घेत जातात की अरे हां मग मनू कोण आहे, दिलीप कोण आहे. ओके, ते असं आपल्याला एक्सप्लेन तिथं करून देत ना बघा. सगळ्याच गोष्टी सविस्तरपणे इथं सांगाव्या लागत नाही. आत्मसंवादाचं स्वरूप इथं टिकवता येतं. आपला संवाद आपणाशी, आत्मसंवाद जो आहे तो हिच्यामध्ये तुम्हाला बघता येतो. लघु कादंबरी प्रकारात बघा, लघुत्व, प्रथम पुरुषी निवेदन यांना महत्त्व असतं बघा. प्रथम पुरुषी निवेदन हिच्यामध्ये असतं. ओके, आपण व्याकरणात शिकतो ना, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. प्रथम पुरुषी निवेदन हिच्यामध्ये आहे. आशियाचा संबंध अवकाशाशी अपरिहार्यपणे निगडीत असतो बघा. सो हिच्यामध्ये खूप पैस नाही आहे. सो खूप एक्सप्लेनेशन, एक गोष्ट सांगत बसणं असं नाही आहे. ते कालक्रम किंवा याचं कुठलं बंधन इथं नाही आहे. ते तुम्ही तुमच्या वाचनातून जे आहे ते लिंक लागत जाते तुमची. लघु कादंबरीतल्या घटना म्हणजे पात्रांचे संवाद असं स्वरूप बऱ्याचदा घटनांना येत जातं. जसं आपलं साष्टांग नमस्कार नाटक आहे, संवादाच्या आधारे, की ज्या नाटकाला कथानकच नाही आहे, कुठली स्टोरीच नाही, असं नाटक रंगभूमीवर उभं राहू शकतं का? तर राहिलं उभं. इतक्या वर्षानंतर आपण वाचताना आपल्याला हसू येतं, तर ते समोर ज्यावेळेस सादरीकरण होतं तर लोक कशी लोटपोट बिलकुल. सो बेसिकली जे आहे लघु कादंबरीमधले पात्रांचे संवाद जे आहे ते घटनांमधूनच डील होऊन जातात. घडून गेलेल्या घटनांबद्दल पात्रांनी बोलणं असं याचं स्वरूप असतं. घडून गेलेल्या घटना ज्या आहेत की प्रयागशी तितक्या तिच्याने मी लग्न केलं, मोडलं, घडून गेलेल्या गोष्टी, त्याच्यासाठी लगेच आहे ना मंडप टाका, वाजंत्री बोलवा, मग ते आले मी आले, है ना, मनामंत्र, असला प्रकार नाही आहे इथं. सो बेसिकली जे आहे की भूतकाळाच्या हिच्यातून त्या गोष्टी ज्या आहेत पात्र बोलत जातात बघा. संवादात्मकता जी आहे, संवाद जो आहे तो विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी हिच्यात महत्त्वाचा असतो बघा. लघु कादंबरीमध्ये जे आहे संवाद महत्त्वाचे आहेत. विचारांचं आदान प्रदान ज्या वेळेस होतं तर ते संवादाच्या माध्यमातून होतं बघा. माणसाच्या मनात नेमकं काय आहे ते उलगडणं, कबुली जबाब देणं जे आहे बघा, खुबीदार बोलणं जे असेल. सो बेसिकली जे आहे नाट्यात्मक पद्धत जी असेल, ह्या गोष्टी कशा ना संवादातून डील केल्या जातात बघा. फोकस ऑन स्पीच आहे, संवाद तेवढ्या ताकदीचे असतात, त्याच्यातून गोष्टी ज्या आहेत त्यावर होत जातात. ओके, आता गौरी देशपांडे यांच्या लघु कादंबरीची वैशिष्ट्य जर बघायची झाली बघा, तर अविनाश सप्रे जे आहेत यांनी काय म्हटलेलं आहे,
अविनाश सप्रे यांनी जे आहे बघा असं म्हटलेलं आहे की गौरी देशपांडे यांच्या लेखनाला लघु कादंबरी म्हणण्यापेक्षा रोमांस असं आपण म्हणू शकतो. ओके, सो त्यांचं जे आहे की रोमांस आपण म्हणू शकतो. हिच्यामध्ये असांकेतिक वर्तन आहे, प्रणय भाव आहे, असामाजिकता. आता बघितलं शारीरिक भाव तिच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपण जे काही बघितलं बघा की तिच्यामध्ये राधा आणि माधव यांचे रेफरन्सेस आहेत. त्याच्यानंतर जे आहे मध्य लटपटीत जे आहे बघा है ना, स्त्रियांची तृप्ती. ओव्हरऑल जे आहे की ते शारीरिकतेचे रेफरन्सेस हिच्यामध्ये आलेले आहेत. आणि असांकेतिक वर्तन असेल बघा, प्रणय भाव, साहस, स्वतंत्रता है ना, म्हणजे ते स्वातंत्र्य. सिंपली ते स्वातंत्र्य बघा. राधा माधव यांचं ज्या वेळेस आपण विचार करतो तर स्वतःच्या मुलीने आपल्या लग्नाचं सांगू नये बाबा, याचं राधाला वाईट वाटतं, तिला रडू येतं, पण तिचा नवरा तिला सांगतो. माधवचं गणित क्लिअर हवा, तो सांगतो मी प्रॅक्टिकल आहे. किंवा गणेश आणि राधा, आईचं आणि मुलाचं ज्यावेळेस बोलणं होतं आहे बघा, तेव्हा आई म्हणते की ठीक आहे आम्ही तुमच्याबरोबर नव्हतो पण आम्ही तुमच्यावर लादलं पण काही नाही. जे आईबाप मुलांबरोबर 24 तास आहेत ते सगळं लादतात. हेच खायचं, तेच प्यायचं, इथंच उभं राहायचं, हेच वाचायचं, झोप आता, दिवे मालवून जाणार ते, बरोबर. मग हे आम्ही केलेलं आहे का? सो तो मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आता साहित्य प्रकाराला, अमेरिकन साहित्य प्रकारामध्ये असं जे काही साहित्य प्रकार असतो त्याला रोमांस असं म्हटलं जातं. सो बेसिकली जे आहे गौरी यांनी ज्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे तर अमेरिकन साहित्य त्याला रोमांस म्हणतात, तर आपण लघु कादंबरीपेक्षा याला रोमांस म्हणू असं त्यांनी म्हटलेलं आहे. गौरी देशपांडे यांचं लिखाण नासी फळके, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर यांच्या शैलीपासून ते लघुनिबंधांच्या विविध आविष्कारापेक्षा वेगळं आहे. इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांच्या वैचारिक स्वरूपाच्या आविष्कारापेक्षा ते वेगळं आहे बघा. सो गौरींचं जे लिखाण होतं ते समकालीन त्यांच्याबरोबरचे किंवा इतर यांच्याशी जर आपण कम्पेअर केलं ते फार वेगळं आहे बघा. तुम्ही जर आजपर्यंत कुठलं पुस्तक साहित्यातलं वाचलं असेल आणि ज्यावेळेस गौरी देशपांडे आपण वाचतो सो हे गणित एकदम बदलून जातं की हे नेमकं वेगळं आहे, ते लक्षात येतं आपल्याला. तो तिथं मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हिच्यामध्ये कसं आहे ना, इम्पेरिकल ब्रेड आणि फिक्शनल केक जे आहे ना, अनुभवजन्यता जी आहे आणि तुमचं जे आहे ओव्हरऑल फिक्शनल जे आहे, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत कादंबरीला जशा हव्या असतात तशा त्या लघु कादंबरीत पण हव्या असतात बघा. पण यातूनच जे आहे लघु कादंबरीची कथानक शैली जी आहे ती घडत जाते. पण गौरी देशपांडे यांची जी काही तटस्थता आहे लिखाणातली, तर अंतर जे ठेवलं आहे त्याच्यामुळे ब्रेडही खायचा नाही आणि केकही खायचा नाही असं तिच्यातून आपल्याला लक्षात येतं बघा. नुसते अनुभव, नुसतं फिक्शनल, याच्या पलीकडे जाणं जे आहे ते गौरी देशपांडे आहे. गौरी देशपांडे यांच्या लघु कादंबऱ्यामध्ये निवेदकाचा निवेदकपणास खोडून त्याला अधिक शक्तिशाली पात्र करण्याची लकब वापरलेली आहे. जास्तीचं शक्तिशाली बनवलं त्याला. लघु कादंबऱ्यांचं त्यांचं वैशिष्ट्य जे आहे बघा की जो निवेदक आहे त्याचा निवेदकपणा सोडून त्याला शक्तिशाली बनवणं. म्हणजे बघा आपण जर कथा वाचल्या आहेत इतर, तर तिच्यामध्ये सुखदेव जो आहे तो निवेदन तिच्यात करतो. समजा त्याच्या आईला भेटायला जातोय तर ते फक्त निवेदक अशी भूमिका असते बघा. आता हिच्यामध्ये जे निवेदक आहेत गौरी देशपांडेंच्या हिच्यामध्ये ते टिपिकल निवेदक नाही आहे, ती त्याची नायिकाच आहे. ती ज्या पद्धतीने बोलते तर तो सगळा जो काही ती पॉवर आहे ती ऑथॉरिटी ती घेऊन घेते स्वतःकडे. हा तो मुद्दा आहे. मग तिच्यामध्ये जी आहे देवी असेल, नंतरची जी आहे तिचं नाव तिच्यामध्ये मध्य लटपटीत म्हणा, तिसऱ्या ह्याच्यात जी आहे ती राधा आहे, बरोबर. सो तो मुद्दा हिच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आता हिच्यामध्ये भूतकाळाची छोटी आक्रमणं चालू ठेवायची. भूतकाळात काय घडलं आहे बघा, तिच्यामध्ये वारंवार भूतकाळाचे रेफरन्सेस येत जातात. तू गेलास, हे झालं, ते झालं, किंवा ओलाफ, आम्ही तिकडं गेलो होतो, मग तिथं ब्रेड बनवणारी म्हातारी. भूतकाळाची आक्रमणं जी आहेत की भूतकाळातल्या कितीतरी गोष्टी ते सहजपणे सांगून जात तुम्हाला, है ना. हे ब्रेड आणि केक बाजूला ठेवा. इम्पेरिकल अनुभवजन्य आपण इथिक्समध्ये शिकलेलं आहे बघा, है ना. इथिक्स अनुभव तुमचे जे आहेत. आणि फिक्शनल काय असतं, है ना, कल्पकता. सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत अनुभव आणि कल्पना, याचं जे मिक्सचर आहे ते डील करणं जे आहे कादंबरीत लघु कादंबरीत होतं बघा. हे जन्माला कसं येतं ना साहित्य. सो काही तुमचे अनुभव आहेत आणि काही तुमच्या कल्पना आहेत. मग आता हिच्यात ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून देतात गौरी देशपांडे, ओके. आणि हे कादंबरीत पण होतं की अनुभव आणि कल्पना ते तिथं येतं. लघु कादंबरीत पण ते येणं अपेक्षित, पण त्याच्यापेक्षा पण त्याची लिखाणाची धाटणी थोडी वेगळी आहे, ओके. आता कथन वर्तमानावर भूतकाळाची छोटी आक्रमणं जी आहेत हा लघु कादंबऱ्यांचा त्यांचा विशेष आहे बघा. उदाहरणार्थ एक एक पान गळावा, किती भूतकाळाचे संदर्भ येत जातात बघा हिच्यामध्ये.
बोललो की भूतकाळ आहे तिच्यामध्ये, एक 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 गोष्ट, हे आठवलं ते आठवलं. वर्तमानातलं विशेष काय नाही, भूतकाळातलं बरंच काही आहे. ॲना कारेनिनाची आहे, ॲना कारेनिना जी आहे बघा, टॉल्स्टॉय है ना, तिच्यामध्ये पण विवाह संबंध है ना, व्यक्ती व्यक्तींचे संबंध हिच्यावर बोललेलं आहे की टॉल्स्टॉय म्हटला होता की प्रत्येक सुखी लग्न जे आहे एकाच कारणाने सुखी असतं, पण प्रत्येक दुःखी लग्न कसं आहे ते वेगवेगळ्या कारणाने दुःखी असतं. हे टॉल्स्टॉयनी तिथं सांगितलेलं आहे बघा. सो हे रेफरन्सेस महत्त्वाचे आहे. आता इथं जे असतं बघा, लघु कादंबरीमध्ये दोन पात्रांच्या अवकाशामधलं अंतर महत्त्वाचं असतं. दोन जी पात्र आहेत त्याच्या सीमारेषा ज्या आहेत तर ते वेगळं आहे. म्हणजे हे असं नाही आहे तू आणि मी एकच है ना, तू खाल्लं म्हणजे माझं पोट भरतं, घे अजून एक घास, एक चिवचा एक काऊचा, हां वेगवेगळं बाबा, माझं ताट वेगळं ठेव. हे दोन जे पात्र आहे तो अवकाश तिच्यामधला स्पेस हा बघा. माझ्यातल्या मीबद्दल, तुझ्यातल्या तूबद्दल मला जे आहे दया माया ह्या गोष्टी जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत हे फक्त काय आहे तर हे एक होणं ते शक्य नाही आहे. वास्तवापासून दूरवरच्या अंतरावर असणाऱ्या रचलेल्या अशा स्वप्न प्रदेशांचा आधार गौरी देशपांडेंच्या लघु कादंबऱ्यांमध्ये महत्त्वाचा असतो. वास्तवापासून दूर जाणं जे आहे, अँडीचं स्वप्न जे आहे बघा, युरोपमध्ये भेटल्यावर काय करायचं काय नाही त्याचे मनोरथ जे आहे, ओके, वास्तवाच्या पलीकडे जाणं जे आहे. लघु कादंबरी कादंबरीपेक्षा जे आहेत बघा वेगवेगळ्या शक्यता अनुभवून पाहते. तिच्यात वेगवेगळ्या शक्यता आहेत. पत्र, आत्मनिवेदनं, डायऱ्या, आठवणी, पात्रमुखी, तृतीय पुरुषी निवेदन. आता बघा, पत्र, कारावासातून पत्र, आत्मनिवेदन स्वतःचं जे आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा विशिष्ट डायऱ्या त्याचे रेफरन्सेस अशा लघु कादंबरीमध्ये येत राहतात. ओके, तृतीय पुरुषी निवेदन, पात्रमुखी जे आहे याचा वापर लहानशा आटोपशील फलकात करणाऱ्या प्रयत्न दिसतो. पात्रांचा अनेक वर्षाचा किंवा काळाचा जीवनपट जे आहे गुंफण्याचं कौशल्य जे आहे हे लघु कादंबरीत असतं की कमीत कमी आवाक्यात आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करून टाकायच्या, असं हे लघु कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतं बघा. सो ही लघु कादंबरी जी आहे, जीवनविषयीचा स्वतंत्र दृष्टिकोन, आपलं जे लाईफ आहे आपण जे जगतोय त्याच्याबद्दल आपलं स्वतःचं स्वतंत्र एक मत असावं, व्यक्तित्वाची ओळख असणं, स्वतःची ओळख मोकळी प्रभावी प्रसन्न भाषा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिच्यामध्ये लघु कादंबरीमध्ये दिसून येतात गौरी देशपांडेंच्या. सो आपण लघु कादंबरी आणि गौरी देशपांडेंच्या लघु कादंबरी अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या डील केल्या की हे तुम्हाला पेपर 2 मध्ये सेकंड पार्ट याचा वापरता येतो. पेपर 1 लघु कादंबरी जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे.